माझे जे स्पॉन्सर आहेत, ठीक आहे, माझे जे स्पॉन्सर होते त्यांनी मला सगळ्या गोष्टी शिकवल्या. पण आता कसं असतं, आपण नवीन आहे तर आपल्याला प्रश्न सारखे पडतात. असं नाही की बाबा आज स्टार्ट केलं लगेच, पण एखाद्याला किती प्रश्न विचारायचे, काय करायचं. म्हणून मी काय केलं की मी आता आपल्यापाशी युट्यूब आहे. असं कुठलीच गोष्ट नाही की ती आपल्याला युट्यूब वरती समजणार नाहीये. तर आपल्याला एवढं तर समजलं होतं की आपल्याला इथं काम काय करायचे, अफिलेट मार्केटिंग करायचे. बरोबर. तर अफिलेट मार्केटिंग शिकायसाठी आपण काय करू शकतो, तर मी युट्यूब वरती सगळ्या गोष्टी सर्च करायला लागलो. थोडक्यात अफिलेट मार्केटिंगचा अभ्यास करायला लागलो की अफिलेट मार्केटिंग मध्ये सक्सेसफुल होण्यासाठी मी काय करू शकतो. आणि दुसरी गोष्ट, आपल्या द सक्सेसिव्ह मध्ये आता एक जबरदस्त ट्रेनिंग आता लॉन्च झाली वेबिनार मध्ये. त्याच्यामध्ये A to Z सगळ्या गोष्टी तर शिकवलेल्या आहेत. जो व्यक्ती तो वेबिनार पूर्ण अटेंड करणार आहे, तो 100% ते इन्कम करणार आहे. आज मी एका वर्षामध्ये जेवढं शिकलो, तरी सुद्धा वेबिनार जेव्हा आपला नवीन आला तर त्यामध्ये मी स्वतः सगळ्या गोष्टी चेक केल्या आणि स्वतः सगळ्या गोष्टी आता शिकलो. मी स्वतः त्यातून आहे ना नवीन गोष्टी शिकलोय. इंस्टाग्रामचा अल्गोरिदम म्हणू नका, की कंटेंट कसा अपलोड केला पाहिजे, लीड्स कशा आणल्या पाहिजेत, मी युट्यूबवरून शिकलोच. पण जेव्हा मी वेबिनार अटेंड केला आपला, त्या वेबिनार मध्ये मला एक्स्ट्रा नॉलेज अजून मिळालं की जे मला युट्यूबवरती सुद्धा मिळालं नव्हतं. ते नॉलेज मला आपल्या वेबिनार मध्ये मिळालं. पण फक्त विचार काय, लोकांनी ते शिकलं पाहिजे, तेव्हा त्याला त्यांचा रिझल्ट येणार आहे. ओके ओके ओके, ठीक आहे. आता हे बघा विजय सर, आमचं एक म्हणणं होतं त्या ठिकाणी, आमच्या ऑडियन्सचा पण एक प्रश्न आहे त्या ठिकाणी, की त्यांनी बिझनेस तर स्टार्ट केलाय त्या ठिकाणी, बट त्यांना असं वाटतंय त्या ठिकाणी की या ठिकाणी मी सक्सेसफुल होऊ शकतो किंवा नाही, असं आहे ना. असा डाऊट सक्सेसफुल. आमच्या ऑडियन्स आहे, कारण की बाकीचे स्टुडंट सुद्धा हाच डाऊट विचारतात. पहिली गोष्ट आहे की नाही, की मी बिझनेस स्टार्ट केला, म्हणजे आम्ही बिझनेस स्टार्ट केला, बट यामध्ये मी सक्सेसफुल होऊ शकतो किंवा नाही, असं त्या ठिकाणी ना. तर याचं उत्तर जर सांगायचं गेलं तर मी स्वतः तुमच्या समोर आहे. पहिली गोष्ट, मी सक्सेसफुल झालो हे तुम्हाला माहिती आहे, पण याच्या आतली गोष्ट अजून एक सांगतो. मी स्वतः आहे ना एक 12वी फेल आहे. 12वी फेल असून सुद्धा मी या इंडस्ट्रीमध्ये सगळ्या गोष्टी शिकल्या. असं नाहीये तुम्ही आज बिझनेस स्टार्ट केलाय, तुम्हाला या इंडस्ट्रीचा पूर्णपणे आधी अभ्यास केला पाहिजे, तेव्हा तुम्ही या बिझनेसमध्ये 100% सक्सेसफुल होणार आहे. तुम्हाला एक थोडक्यात उदाहरण सांगतो. बऱ्याच जणांच्या मनात असं असतं की बाबा आम्ही सक्सेसफुल होऊ का. तर माझा एक मित्र आहे, तो आता आर्मीची तयारी करतोय. ठीक आहे. तो आता आर्मीची तयारी करतोय. मी त्याला विचारलं की तू एवढा म्हणजे एवढा प्रयत्न करतोय आर्मीसाठी, आर्मीमध्ये भरती होण्यासाठी. ठीक आहे. तर आता काही लोक काय करतात की आता आपण जे काम करतो त्यात आहे ना, बरेच जण म्हणतात की बाई फेक आहे, फ्रॉड आहे, असं काही नसते, यातून पैसे येत नाहीत. बरोबर. इन्व्हेस्टमेंट केलेले सगळे वाया जातात, असे लय जण बोलतात. पण मला माहित होतं यातून पैसे येतात. तर माझा एक मित्र तो आता आर्मीची तयारी करतो, तर त्यानं मला एक गोष्ट सांगितली. मी आर्मीची तयारी करताना म्हणजे आर्मीचे जेव्हा फॉर्म येतात, बरोबर, आर्मीचे फॉर्म येताना त्याला एक आर्मीचा फॉर्म भरायला कमीत कमी 2 ते 3 हजार रुपये खर्च येतो. बरोबर, एक फॉर्म भरायला. आणि विथ आता तो तिथं भरती व्हायला तो जाणार तिथं, काय म्हणतात, ट्रॅव्हलिंगचा खर्च आला तो वेगळा. म्हणजे एक भरती करायला त्याला कमीत कमी 5 ते 6 हजार रुपयाचा खर्च येतो. आणि त्यातून सुद्धा तो म्हणतो की बाबा मी भरती होईल याची गॅरंटी नाहीये, मी रिजेक्ट झालोय भरपूर वेळा. पण तसं आपल्या बिझनेसमध्ये असं नाहीये. बरोबर. आपल्या बिझनेसमध्ये आपण वन टाइम इन्व्हेस्टमेंट केली आहे. आता जेवढी लोक आहेत, आज आपल्या इंडस्ट्रीमध्ये भरपूर लोकांनी आता बिझनेस स्टार्ट केलाय, पण ते डिमोटिवेट का होतात की बाबा आम्हाला समजत नाहीये. पण एक गोष्ट तुम्हाला माहितीये का, तुम्हाला ते इन्व्हेस्टमेंट 1 रुपयाची करायची नाहीये आता. आता तुम्हाला फक्त इन्व्हेस्ट काय करायचं, तुमचा वेळ. तुम्ही जेवढा वेळ तुम्ही आपल्या बिझनेससाठी देणार आहे, बरोबर, त्याचा रिझल्ट तुम्हाला येणार आहे. तो माझा मित्र, ठीक आहे, जो आर्मीची तयारी करतोय, तो एका भरतीसाठी 8 ते 9 हजार रुपये घालवतो, तरी सुद्धा सक्सेस नाहीये त्याला. बरोबर. पण परत ना तो प्रयत्न करतो, परत पैसे भरतो, तरी सुद्धा सक्सेस नाहीये. पण आपली इंडस्ट्री अशी आहे, अफिलिएटची इंडस्ट्री अशी आहे, इथे तुम्हाला वन टाइम पैसे पे करायचे. आता तुम्ही ते केलेले आहेत. बरोबर. आता तुम्हाला करायचं काय, फक्त शिकायचे आणि ती गोष्ट इम्प्लिमेंट करायची. स्वतः मला फर्स्ट इन्कम करायला तुम्हाला सांगतो 3 महिने गेले होते. मी आज बिझनेस स्टार्ट केला, लगेच इन्कम झाली नाहीये. मी टोटल 3 महिने मेहनत घेतली होती. रात्रीचे 2-2, 3-3 वाजेपर्यंत मी युट्यूब वरती सर्च करत होतो, अफलेट मार्केटिंग मधून पैसा कसा येतो, प्रोफाईल बिल्डिंग म्हणजे काय, लीड जनरेशन काय, या सगळ्या गोष्टी मी स्वतः सर्च केल्या. त्या गोष्टी मी इम्प्लिमेंट केल्या, तेव्हा मी आता तुमच्या समोर आहे. मी चांगल्या प्रकारे पैसे कमवतो. त्यामुळे थोडक्यात जर याचं उत्तर ओके सांगायला ओके गेलं, जर मी करू शकतो तर तुम्ही सुद्धा इथून 100% पैसे कमवू शकता. ओके ओके. आता हे बघा विजय सर, आमच्या ऑडियन्सचा पण त्या ठिकाणी तुम्हाला एक सांगतो,
की खूप साऱ्या मुलांचा हा पण एक डाऊट आहे आमच्या ऑडियन्सचा, आमच्या स्टुडंट्स त्या ठिकाणी, की आमच्याकडून सेल होतील किंवा नाही होतील, पहिली गोष्ट आहे की नाही. सेल होत नाहीत. मला प्रश्न समजला नाही, मला प्रश्न परत एकदा सांग. आता हे बघा, खूप साऱ्या मुलांचा हा पण एक डाऊट त्या ठिकाणी, की जर समजा त्यांनी आता बिझनेस स्टार्ट केला, पहिली गोष्ट आहे की नाही, बरं ठीक आहे, म्हणजे आज तर बिझनेस त्यांचा स्टार्ट केला. एकच माइंड असतो. ओके, तर त्यांचा एकच माइंड असतो त्या ठिकाणी, की ते ना डायरेक्टली सेल करण्यामागे लागतं, पहिली गोष्ट, ठीक आहे. तर मला एक सांगा, सेल करण्यामागे लागलं पाहिजे त्या ठिकाणी काय एज्युकेशन घेतलं पाहिजे आपण स्टार्टिंगला पहिले. ठीक आहे, आता या प्रश्नाचं उत्तर आहे ना मी तुम्हाला सांगतो. आता हे बघा, जेव्हा मी स्टार्ट केलं होतं तेव्हा सुरुवातीला ही चूक ओके मी सुद्धा केली होती. आता प्रत्येक जणाचा तोच विषय आहे. आज बिझनेस स्टार्ट केला, त्यांना काम समजले की बाबा आपल्याला सेल करायचे. आता मी ती चूक केली होती. मी सुद्धा सुरुवातीला सेलच्या मागे लागलो होतो. मी काय करायचो की बाबा माझे 4-5 मित्र आहेत, मी त्यांना म्हणायचो की बाबा अशा अशी सिस्टीम आहे, हे कोर्स प्रमोट केले की आपल्याला पैसे मिळतात. म्हणजे मी मी स्वतः सेलिंगच्या मागे लागलो होतो की कसं काय करायचं मला, फक्त हे कोर्स प्रमोट करायचे म्हणजे मला कमिशन येईल. पण हे सगळ्यात चुकीचं आहे. मी म्हणतो कराल सुद्धा सुद्धा काय म्हणता तुम्ही तुम्ही कराल सुद्धा प्रमोट, ठीक आहे. तुम्ही सेल कराल सुद्धा, पण किती? एक दोन, ठीक आहे. तुमच्या ओळखीच्यांना तुम्ही प्रमोट कराल, सेल कराल, पण त्याच्यानंतर काय? आपण ज्या इंडस्ट्रीमध्ये आलोय, आपलं स्वप्न काय होतं की या इंडस्ट्रीमधून आपल्याला लॉंग टर्म पैसा कमवायचा आहे. महिन्याचे 20 ते 30 हजार रुपये कमवायचे. मग ते सेलिंग करून फक्त होणार नाहीये ना. त्याच्यासाठी आपल्याला आधी या इंडस्ट्रीचं नॉलेज घेतलं पाहिजे. ठीक आहे, पहिली गोष्ट शिकलं पाहिजे. जेव्हा आपण शिकणार आहे तेव्हा आपल्याला त्याचा रिझल्ट येणार. थोडक्यात डायरेक्ट ओके सेलिंगच्या मागे न लागता आधी आपल्याला शिकलं पाहिजे की यातून आपल्याला पैसे कसे ओके येतील. ओके ओके. तर विजय सर, मला एक सांगू शकता का, तुम्ही सक्सेस वेब प्लॅटफॉर्म मध्ये येण्याच्या अगोदर तुम्ही काय काम करत होते आणि किती पैसे कमवते महिन्याचे? ओके. आता हे बघा, आता हे द सक्सेसिव्ह मध्ये यायच्या आल्यानंतरची लाईफ तुम्हाला माहित आहे. ठीक आहे. द सक्सेसिव्ह मध्ये ओके यायच्या आधीची लाईफ तुम्हाला माहित नाहीये. तर आता मी तुम्हाला सांगतो, द सक्सेसिव्ह मध्ये काम करायच्या आधी मी एक लेबर काम करत होतो. ठीक आहे. पण ते काम करायच्या आधी सुद्धा मी आहे ना एका कपड्याच्या दुकानात कामाला जात होतो. ठीक आहे. तर कपड्याच्या दुकानात मला पगार ओके होता 4,000 रुपये. ठीक आहे. म्हणजे कपड्याच्या दुकानात आहे ना मी 4,000 रुपयानं काम केलेलं आहे. अक्षरशः मी पडल ते काम केलंय. मी द्राक्षाच्या बागेत म्हणू नका, काय म्हणतात, कपड्याच्या दुकानात, द्राक्षाच्या बागेत, लेबर काम, थोडक्यात जे पडल ते काम. थोडक्यात कशी आपली परिस्थिती एकदम मिडल क्लास फॅमिलीमध्ये असल्यामुळं आपल्याला टार्गेट काय होतं की बाबा आपल्याला कुठंतरी काम करायचे आणि घरात पैसा आणायचे, डोक्यात एवढंच होतं. आणि मेन अभ्यासात सुद्धा माझं म्हणलं असं डोकं एवढं चालत नव्हतं, त्यामुळे काम करणं गरजेचं होतं. ठीक आहे. तर त्यामुळे मी लेबर काम करत होतो. तर तिथे मला सकाळी 8ला घर सोडावं लागत होतं. ठीक आहे. 8ला घर सोडल्यानंतर संध्याकाळी 6 पर्यंत मी काम करायचो. तेव्हा मला 500 रुपये मिळायचे. म्हणजे आठवड्याचे सांगितले तर 3,000 रुपये, त्यात पण एखादी सुट्टी पडली तर 500 कट. आणि दुसरी गोष्ट, ती 500 रुपये कमवण्यासाठी, ठीक आहे, आता ते 500 कमवण्यासाठी मी 8ला घरातून गेलो. 8ला घरातून गेलो, मला जायला जरी तिथं वेळ लागला, 9 वाजता जरी माझं काम चालू झालं, तर 9 वाजता जे काम चालू होणार ते 9 ते दुपारी 1 पर्यंत, जेव्हा जेवायला आपली सुट्टी होत नाही. ठीक आहे. तोपर्यंत आहे ना माझा हात कधी थांबत नव्हता कामापासून. ठीक आहे. म्हणजे 2 मिनिटं जरी आपण थकतो, आता लेबर काम करणं म्हणजे बऱ्याच जणांना माहित असेल ते किती कष्टाचं काम आहे. तर तिथं आपल्याला 2 मिनिट सुद्धा, ठीक आहे, काय म्हणतात, 2 मिनिटं जर आपण साईटला उभं राहिलो तर आपण मी ज्याच्यापाशी काम करत होतो, तो असं 2 मिनिटं सुद्धा आपल्याला मला बसून देत नव्हता की बाबा चला चला आपल्याला काम आवरायचे. ठीक आहे. ते काम आहे ना अंगावरती घ्यायचे. ठीक आहे. आणि आमच्याकडनं करून घ्यायचे. थोडक्यात भरपूर कष्ट केलं. त्याच्यानंतर ही इंडस्ट्री माझ्या आयुष्यात आली, माझी पूर्ण लाईफ चेंज झाली. ओके ओके. विजय सर, मला एक सांगा त्या ठिकाणी, की तुमचं द सक्सेस मध्ये काम रिझन काय आहे? द काय सक्सेसिव्ह रिझन मध्ये, तुम्ही त्या ठिकाणी, की द सक्सेस मध्ये तुम्ही काम करताय? ओके, आता हे सांगायचं गेलं तर आता हे बघा, तुम्हाला मी आता सांगितलं मी लेबर काम करत होतो. थोडक्यात मला आहे ना त्या कामाचा पूर्णपणे कंटाळा आला होता. म्हणजे अक्षरशः वैतागच आला होता. थोडक्यात ते काम करायचंच नव्हतं. फक्त माझं ते शरीर काम करत होतं, पण ते माझ्या मनाला आहे ना हे काम करायचं नव्हतं. पण असंच इंस्टाग्राम वरती रील स्क्रॉल करत होतो. रील स्क्रॉल करता करता एक रील समोर आली. त्या रील्स मध्ये सांगितलं होतं की बाबा असं आपण एका वेबसाईट वरती काम करून पैसे कमवू शकतो. तर असं तिथं म्हणलं, जिथं माझं माझं काय म्हणतात ड्रीम एवढंच होतं की बाबा जिथं मी लेबर काम करून 500 रुपये कमवते, आठवड्याचे 3,000 येतात,
माझं म्हणणं काय होतं की बाबा जास्त नाही, या वेबसाईट मधून मला महिन्याचे 5 ते 6 हजार रुपये जरी आले तरी खुश. ठीक आहे. म्हणजे माझं डोक्यात विचार कसा होता की जर मी या वेबसाईट मध्ये काम केलं, मला महिन्याचे 5 ते 6 हजार जरी आले ना तरी मी खुश राहणार होतो. एवढं मी टार्गेट ठेवून हा बिझनेस स्टार्ट केला. पण त्याच्यानंतर जेव्हा मी या इंडस्ट्रीमध्ये आलो, या इंडस्ट्रीचा पूर्णपणे अभ्यास केला, सगळ्या गोष्टी शिकल्या, त्याच्यानंतर मला समजलं ही इंडस्ट्री माझी पूर्णपणे लाईफ चेंज करून टाकू शकते. म्हणजे मी या इंडस्ट्रीला एक करिअर म्हणून बघू शकतो. जेव्हा यातून माझी इन्कम व्हायला लागली, त्याच्यानंतर मी या इंडस्ट्रीला माझं करिअर म्हणून बघितलं. आता मी तुम्हाला सांगतो, मी दुसरं काहीच काम करत नाही. फुल टाइम अफिलेट मार्केटिंग म्हणजे आपल्या द सक्सेसिव्ह मध्ये काम करतोय. पूर्णपणे अफिलेट मार्केटिंग मध्ये करतोय काम. ओके ओके विजय सर. आता हे बघा, मीटिंग स्टार्ट होऊन फक्त 20 मिनिटं झाले, ठीक आहे. फक्त 20 मिनिटं झाले मीटिंग स्टार्ट होऊन, सगळ्यांचे कॅमेरे बंद झाले, पहिली गोष्ट आहे ना. तर आता मला एक हा सांगा, समजा तुमची हाच गाडी विषय आहे. चालते, गाडीमधलं पेट्रोल संपलंय का तुमचं? गाडीमधलं पेट्रोल संपलंय का तुमचं, की अर्ध रस्त्यामध्ये गाडी आली आणि आता तिथं पेट्रोल तुमचं संपून गेलं त्या ठिकाणी, म्हणून मी कॅमेरे बंद करून टाकले, जसे आपण गाडी बंद करतोय ना. काय वाटतं, डेअरिंग नाही का तुमच्यामध्ये? डेअरिंग दाखवा थोडीफार, शिकण्यासाठी, काहीतरी नवीन करण्यासाठी. ओके. आता हे बघू शकता, तुमच्यासारखाच व्यक्ती, तुमच्यामधूनच तो की एक मिडल क्लास फॅमिलीमधून त्या ठिकाणी वर आलेला व्यक्ती आज या इंडस्ट्रीमध्ये चांगल्या प्रकारे इन्कम कमवतोय. कशामुळे सिद्ध झाले? कारण की त्यांनी त्या ठिकाणी सुरुवातीपासून स्ट्रगल केलं, पहिली गोष्ट आहे की नाही. सुरुवातीपासून त्यांनी स्ट्रगल केलं त्या ठिकाणी, की या बिझनेसमध्ये किंवा या इंडस्ट्रीमध्ये मला काही पण करून सक्सेसफुल व्हायचं आहे त्या ठिकाणी ना. तर ऑलरेडी आज विजय सर चांगल्या प्रकारे इन्कम कमवत आहे आपल्या सक्सेस वे या प्लॅटफॉर्म मधून, राईट. सो तुम्ही सुद्धा कमवू शकता, बट तुम्हाला पहिले सिरियस व्हावं लागणार, पहिली गोष्ट आहे की नाही. जर तुम्ही चांगल्या प्रमाणात सिरियस असाल त्या ठिकाणी, तर तुम्ही सुद्धा विजय सरांसारखी चांगल्या प्रकारे इन्कम कमवू शकता, पहिली गोष्ट आहे ना. माझा फेस दिसत नाही का सगळ्यांना? दिसतो का माझा फेस तुम्हाला? आवाज क्लिअर माझा सगळ्यांना? क्लिअर आहे, क्लिअर आहे. सर आवाज नाही येत. आवाज क्लिअर माझा सगळ्यांना? येतोय, क्लिअर येतोय ओके. आवाज. आता हे बघा, पहिली गोष्ट, ठीक आहे ठीक आहे. विजय सर, मला एक सांगा त्या ठिकाणी, की या इंडस्ट्रीमध्ये नॅशनल, इंटरनॅशनल किंवा समजा नॅशनल ट्रिप तुम्ही आतापर्यंत कुठे गेले का त्या ठिकाणी, किंवा मीटअप वगैरे तुम्ही अरेंज केला का त्या ठिकाणी कुठे आपल्या सक्सेस वे मध्ये? आता आपला महाबळेश्वर मध्ये जो मीटअप झाला तिथं सुद्धा मी आलो होतो. त्याच्यानंतर आपल्या कंपनीचे ते 2-3 इव्हेंट झाले, तिथं सुद्धा मी होतो. आणि दुसरी गोष्ट, आता आपण जे इव्हेंट केले आपल्या कंपनीचे, मला ट्रॉफी, सर्टिफिकेट या सगळ्या गोष्टी मिळाल्या. जेव्हा मला पहिल्यांदा ट्रॉफी मिळाली होती आणि जेव्हा तेव्हा मी स्टेटसला ठेवलं होतं की बाबा हा, की या इंडस्ट्रीमध्ये आलो होतो, तेव्हा बरेच जण मला चिडवत होते. ठीक आहे. ही एक गोष्ट तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. जेव्हा आपण आता या इंडस्ट्रीमध्ये आलोय, दर सक्सेसिव्हच्या अफलेट मार्केटिंग मध्ये, तर लोक आहे ना आपल्याला चिडवणार आहे. म्हणजे आपल्याला तर थोडक्यात सांगायला गेलं तर एका बादलीमध्ये जेव्हा सगळे खेकडे असतात, बरोबर, तर त्यातला एक खेकडा असा असतो की तो आहे ना त्यातून बाहेर निघायचा प्रयत्न करत असतो, बरोबर. पण जो खेकडा बाहेर निघायचा प्रयत्न करतो का नाही, जे खाली राहिलेले बाकीचे खेकडे आहेत का नाही, त्याला मागं खेचतात. तर तसंच माझ्यासोबत होत होतं. मी पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत होतो, तर माझ्या जे आसपासची जी लोक आहेत ती मला मागं खेचण्याचा प्रयत्न करत होती, थोडक्यात मला चिडवत होती. जेव्हा मी हा बिझनेस स्टार्ट केला होता तेव्हा माझी फर्स्ट इन्कम होती 225 रुपये, बरोबर. तर जेव्हा माझी 225 रुपये फर्स्ट इन्कम झाली, तेव्हा मी स्टेटसला टाकलं की हा बाबा मी या इंडस्ट्री मधून कमवायला सुरुवात केली. तर त्याच्यानंतर फर्स्ट इन्कम झाल्यानंतर एक 15 ते 20 दिवस इन्कम काही नव्हता. तेव्हा माझे काही मित्र, ठीक आहे, ते मला चिडवत होते की बा या इंडस्ट्री मधून तू चांगले पैसे कमवले, किती कमवले, तर 225. अरे एवढा पैसा कुठे ठेवणार, असं तसं भरपूर गोष्टी. म्हणजे त्यात आहे ना मी डिमोटिवेट होत होतो. नाही असं नाही, पण मला माहित होतं की ही इंडस्ट्री मला पैसा देणार आहे. त्यामुळे मी बोलणाऱ्यांकडे ना अजिबात लक्ष दिलं नाही. मी इग्नोर करायचो. थोडक्यात मी त्यांच्याशी बोलणं टाळलं, त्यांच्यापाशी जाणं सोडून दिलं. काय तर मला माहित होतं मी त्यांच्यापाशी गेलो तर ते मला डिमोटिवेट करणार आणि मी हे काम बंद करणार. तर जेव्हा मला आपल्या कंपनीचा जेव्हा इव्हेंट झाला, ठीक आहे, मीटअप झाला, तर त्या मीटअप मध्ये मला ट्रॉफी, सर्टिफिकेट या सगळ्या गोष्टी मिळाल्या. तर तुम्हाला सांगताना मला इतका आनंद होते, काही विषयच नाहीये, की जेव्हा मला ट्रॉफी, सर्टिफिकेट मिळालं, ठीक आहे, जो व्यक्ती मला चिडवत होता, ठीक आहे, जो व्यक्ती मला चिडवत होता का नाही, तोच व्यक्ती मला म्हणला की मला सुद्धा हे काम करायचे तुझ्यासोबत. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात मला सांगायचं काय, जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा आपल्याला चिडवणारी, आपल्याला नावं ठेवणारी लोक सुद्धा येतात.
त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं, काम करत जायचं. 100% आपल्याला त्याचा रिझल्ट येणार, एक नंबर येणार. कंपनीच्या इव्हेंट असतात, त्या इव्हेंटमध्ये आपल्याला येता येतं, तिथं आपल्याला सन्मान मिळतो. अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला इथे मिळून जातात. ओके विजय सर, आता हे बघा, आमच्या स्टुडंटमध्ये एक स्टुडंट आहे दीक्षा नावाची. त्या दीक्षा मॅडमचं त्या ठिकाणी एक डाऊट आहे की सर, आम्हाला गोव्याच्या ट्रिपमध्ये येण्याचा चान्स मिळेल का? गोव्यामध्ये येण्याचा चान्स हा प्रत्येकाला मिळणार आहे. फक्त हम्म. त्याच्यासाठी मेहनत तर तुम्हाला घ्यावी लागणार ओके. आहे ना. गोव्याचा मीटअप आपण ओके. कशासाठी ओके. ठेवतो? तर तिथं आपण सगळे एकत्र आलो पाहिजे. आज बऱ्याच जणांच्या मनात काय प्रश्न असतो, की बाबा बाकी लोक पैसे कमवतात, तर आम्हाला का पैसा कमवता येत नाहीये? तर या प्रश्नाचं उत्तर ना, जेव्हा तुम्ही मीटअपला येणार, आज मी कुठं आहे? आज मी साताऱ्यात आहे, बरोबर. आज तुम्ही, आज मीटिंग मध्ये किती जण आहेत? आज 38 जण मीटिंग मध्ये आहेत, बरोबर. आता 38 जण वेगवेगळ्या जागेतून आहेत. कोण मुंबईला असेल, कोण पुण्याला असेल, कोण बारामतीत असेल, वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. आणि तिथून तुम्ही मीटिंग अटेंड करताय का? तर तुम्हाला शिकायचंय. ठीक आहे, तसं मला सुद्धा शिकायचं होतं. पण तुम्ही जर गोवाचं टार्गेट आपलं अचीव्ह करताय, तर तुम्ही गोव्यात येणार आहे. तर त्यात आल्यानंतर तुम्हाला फायदा काय काय होणार हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तर त्या गोव्यामध्ये आपल्या कंपनीचे सगळे टॉप लीडर, जसा मी आहे, ठीक आहे, असे बाकीचे जी लोक आहेत, जी या इंडस्ट्रीमध्ये चांगल्या प्रकारे पैसे कमवतात, ती लोक येणार. आज तुम्ही मीटिंग मध्ये माझी स्ट्रॅटर्जी ऐकली, की बाबा मी कशा प्रकारे काम केलं, काय केलं. असं मी एकटाच नाहीये, अशी भरपूर लोक आहेत जी काम करतायत. तर त्यांचा जो माइंड आहे, ती लोक त्यांनी कसं काम केलं, ते कसे सक्सेसफुल झाले. तर जेव्हा तुम्ही मीटअप मध्ये येणार गोव्यामध्ये, तर तिथं तुम्हाला माझ्याकडून 4 गोष्टी शिकायला मिळतील. जे बाकीचे टॉप लीडर आहेत त्यांच्याकडून तुम्हाला काही 4 गोष्टी शिकायला मिळतील. जर गोव्यामध्ये येत आहे तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मिळणार आहे, विथ ट्रॉफी, सर्टिफिकेट, या सगळ्या गोष्टी तर मिळणारच आहेत. त्यामुळे तुम्ही प्रत्येक जण मीटअपला येऊ शकता. फक्त जिद्द सोडू नका, काम करत राहा, 100% तुम्ही गोव्याला येऊ शकता. ओके विजय सर, तुम्ही एकदम बेटर सांगितलं त्या ठिकाणी. आता हे बघा, जे आमच्या स्टुडंटचे जे क्वेश्चन त्या ठिकाणी ते तुम्हाला विचारा, म्हणजे त्यांचा आन्सर तुम्हाला द्यावा लागणार सर आज त्या ठिकाणी, ठीक आहे. तेच कर. ओके, आता हे बघा आमच्या स्टुडंट, ठीक आहे, देऊ शकता ना कन्फर्म तुम्ही डेफिनेटली? 100% देऊ शकतो. ओके, आता हे बघा, आमच्या स्टुडंटचा त्या ठिकाणी हा पण एक डाऊट आहे त्या ठिकाणी की सर, तुम्ही पहिली इन्कम कधी केली होती? आता समजा, आता मला एवढं आठवत नाही, पण एक 1 ते 1.5 वर्ष झालं बिझनेस स्टार्ट करून, बरोबर. तर 1, 2 ते 3 महिने मला प्रॉपर, आता मी काम रेग्युलर करत होतो, का तर तुम्हाला माहिती आहे मी लेबर काम करत होतो. सकाळी 8 ला उठायचं, कामावरती जायचं, संध्याकाळी 6 ला घरी यायचं. त्यातून मी टाइम मॅनेजमेंट आधी करायला शिकलो. ठीक आहे, आणि पहिली गोष्ट माझी इन्व्हेस्टमेंट होती 4,200 रुपये. ठीक आहे, तर त्यात मी इन्व्हेस्टमेंट केली होती. आणि बऱ्याच वेळा मला घरातून सुद्धा निगेटिव्ह आलं, की बाबा अक्कल नाही, कुठं पैसे लावायचे, काय बऱ्याच गोष्टी झाल्या. त्यातून सुद्धा मी डिमोटिवेट होतो. बाहेरून सुद्धा लोक मला चिडवत होते, तिथून सुद्धा डिमोटिवेट होत होतो. असं नाहीये, मी स्टार्ट केलं, थोडा डिमोटिवेट होतो, करू का नको या विचारात होतो. त्यामुळे मला 2 ते 3 महिने गेले इन्कम करण्यासाठी. 1 महिना तर धरून चाला, की करू का नको, करू का नको याच्यामध्येच गेलं. त्याच्यानंतर जे शेवटचे 2 महिने राहिले, तर त्याच्यामध्ये मी करायचं ठरवलं. तर मला फर्स्ट इन्कम करायला 3 महिने गेले. तर 3 महिन्यानंतर माझी फर्स्ट इन्कम झाली. पण या 3 महिन्यामध्ये मी प्रॉपर सगळ्या गोष्टी शिकण्याकडे लक्ष दिलं होतं. जर तुम्ही कमीत कमी 1 ते 2 महिने प्रॉपर शिकण्याकडे लक्ष देताय, तर तुमची इन्कम ही 100% होणार. जशी माझी झाली, तुमची सुद्धा 100% होणार. सो मच विजय सर. आता मला एक सांगा त्या ठिकाणी की जो कोणी व्यक्ती आपल्या द सक्सेस मध्ये बिझनेस स्टार्ट करणार, ठीक आहे, जो कोणी व्यक्ती आपल्या द सक्सेस मध्ये बिझनेस स्टार्ट करणार, तर त्या व्यक्तीची पण लाईफ चेंज होऊ शकते का, जशी तुमची झाली तशी? 100% होऊ शकते. तर ह्याचा विषय जर सांगायला गेला, तर हे बघा, लाईफ प्रत्येकाची चेंज होणार आहे. आपला प्लॅटफॉर्म बनवलाय त्यासाठी आहे ना, की जिथं लोक एज्युकेशन सुद्धा घेणार आहेत, आणि विथ आपण लोकांची हेल्प सुद्धा करणार आहे. बऱ्याच जणांच्या मनात विषय कसा राहतो, की बाबा इथं आम्हाला जमेल का नाही जमेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या जगात आहे ना, कुठलीच गोष्ट आहे ना अशक्य नाहीये. फक्त आपल्या स्वतःमध्ये जिद्द असली पाहिजे, मेहनत करायची तयारी पाहिजे, शिकण्याची तयारी पाहिजे. आपली कंपनी तुम्हाला शिकवतीये, बरोबर. आज आपल्या कंपनीने एक जबरदस्त वेबिनार बनवलेला आहे, त्या वेबिनार मध्ये सगळ्या गोष्टी शिकवल्यात. आणि असं नाहीये तुम्हाला तर डायरेक्ट वेबिनार मिळालेला आहे. माझ्या वेळेस तर हे सगळं काहीच नव्हतं.
ठीक आहे. आज तुम्हाला सगळं आयतं मिळालेलं आहे. तुम्हाला युट्यूब वरती काही सर्च करायची गरज पडणार नाहीये. ना की तुम्हाला कुठं गुगलला सर्च करायचं. सगळं आयतं मिळालंय. डायरेक्ट काय करायचे, वेबसाईट ओपन करायचे, वेबिनार मध्ये जायचे आणि सगळं बघायचे. माझ्या वेळेस काहीच नव्हतं. सगळ्यात जास्त कष्ट तर मला करावं लागलं होतं. तुम्हाला तर तेवढं कष्ट सुद्धा करायचं नाहीये. जे तुम्हाला शिकायची गरज आहे ते सगळं ऑलरेडी आपल्या वेबसाईट वरती अपलोड झालेलं आहे. फक्त तुम्हाला वेबिनार मध्ये जायचे आणि त्या सगळ्या गोष्टी बघायच्या आणि त्या गोष्टी इम्प्लिमेंट करायच्या. त्यामुळे जर तुम्ही प्रॉपर शिकताय तर 100% जशी लाईफ माझी चेंज झालीय सेम तुमची सुद्धा लाईफ चेंज होऊ शकते. ओके, तर विजय सर, थँक्यू सो मच की तुमचे दोन शब्द ऐकून आमच्या स्टुडंटला पण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे वाटला सर की आम्ही पण चांगल्या प्रकारे ग्रोथ करू शकतो यामध्ये. सो हे बघा, पहिली गोष्ट कसं माहितीये का, जर तुम्ही मेहनत करताय तर तुमच्या मेहनतला फळ नक्की मिळणार. बट जर तुम्ही फक्त टाइमपास करताय, तुमचा टाइम वेस्ट करताय त्या ठिकाणी, ठीक आहे, तर मी तुम्हाला एक सांगतो, त्या टाइमपासला मेहनत नाही म्हणत, पहिली गोष्ट आहे ना. तर मला एक सांगा विजय सर, ज्यावेळेस तुम्ही बिझनेस मध्ये वर्क करतो तुम्ही किती टाइम देतो दिवसामधून? आता हे बघा, आता जेव्हा मी नवीन स्टार्ट केलं होतं तेव्हा मला फुल टाइम देता येत नव्हतं. कारण आपण जाणार माहिती लेबर काम करत होतो तर सकाळी 8ला मी कामाला जायचो बरोबर. तर मी उठायचो 6ला. जेव्हा 6ला उठायचो तेव्हा मी थोडक्यात प्लॅनिंग करायचो की बाबा कशा प्रकारे आपण नवीन कंटेंट शूट करू शकतो. तर मी आधी कंटेंटच्या स्क्रिप्ट वगैरे करायचो. ठीक आहे. व्हॉइस ओव्हर करत होतो कारण आधी माझा कंटेंट पूर्णपणे व्हॉइस ओव्हरचा होता. तर मी मॉर्निंगला उठून व्हॉइस ओव्हर कसं करायचं याबद्दल हे करायचो. व्हॉइस ओव्हर करून आणि दुपारी 1ला जी मला सुट्टी व्हायची जेवायची बरोबर. एक अर्ध्या तासात जेवण उरकायचो बरोबर. एक अर्ध्या तासात जेवण उरकायचो आणि जो मला 1 तास मिळतो जेवायसाठी बरोबर. तर 1 तास अर्धा तास मला जेवणासाठी गेला. जो अर्धा तास राहायचा तर त्या अर्ध्या तासात मी रील एडिट करून 1-2ला पोस्ट करायचो. त्याच्यानंतर माझं परत काम चालू करायचो. आणि असंच मी मॉर्निंगला एकला रील सोडायचो. मॉर्निंगला पहाटे एक, परत दुपारी 1ला, संध्याकाळी 6ला असं 3 रील अपलोड करायचो. आणि रात्री घरी आल्यानंतर पूर्णपणे प्लॅनिंग करायचो कशा प्रकारे आणि जास्त करून शिकण्याकडे लक्ष दिलं होतं. संध्याकाळी जेव्हा घरी यायचो तेव्हा जास्त करून शिकण्याकडे लक्ष होतं. ओके ओके, म्हणजे जवळजवळ तुम्ही फक्त दिवसातून 3 ते 4 तास तुम्ही हा, यामध्ये देत तीन होते, ते म्हणून चार तुम्हाला तास हा. 3 महिने लागले त्या ठिकाणी ट्रेन होण्यासाठी, हा. आहे ना. हो. म्हणजे ओके, आता मला एक सांगा, जर समजा पहाटे आमचे स्टुडंट त्या ठिकाणी. थोडक्यात सांगायला गेलं, बोला बोला. पहाटेचे सकाळचा 1 तास धरला आणि दुपारचा एक अर्धा तास आणि संध्याकाळी घरी आल्यानंतर ना भरपूर वेळ मिळाला. 2 ते 3 तास संध्याकाळी मिळून जायचे. त्याच्यामध्ये जास्त करून मी युट्यूबवर संध्याकाळचा वेळ मी प्रॉपर शिकण्यासाठी देत होतो. कारण तेव्हा मी पूर्णपणे फ्री असायचो. कारण मॉर्निंगला मला कामाला जायची गडबड असायची तेव्हा शिकणं शक्यच नव्हतं. आणि दुपारी सुद्धा ते शक्यच नाही कारण अर्धा तास मिळायचा त्यात एडिटिंग करून पोस्ट करणं एवढंच. संध्याकाळचा जो वेळ मिळायचा तो मी शिकण्यासाठी द्यायचो. काम करून घरी यायचो. संध्याकाळी एक 9ला जेवण वगैरे झालं की 10, 11, 12, 1 हा माझा जो टाइम होता तो मी शिकण्यासाठी देत होतो. प्रॉपर चार्जिंग जेव्हा मी फुल करून ठेवायचो 3 तास फक्त युट्यूबवरती व्हिडिओ. ठीक आहे. आणि हेडफोन सुद्धा लावत नव्हतो. घरची सुद्धा मला माहिती होती स्वतः बी झोपणं झालं आम्हाला पण झोपून देत नाही. म्हणजे 10ला जरी मी चालू केलं 10, 11, 12, 1 या टाइम मध्ये मी फक्त व्हिडिओ बघत होतो. एड्यागत नुसत्या व्हिडिओज बघायचे. अक्षरशः आता डोक्यात पूर्ण फिट झालंय. लीडशी कसं बोलायचं, लीड जनरेशन पूर्णपणे आता डोक्यात फिट आहे. एकदा शिकलो का नाही आता त्याची मला गरज आहे का, व्हिडिओ बघायची मला गरज आहे का, काय आता मला सगळं जमतंय. सुरुवातीच्या काळात फक्त मी जास्त करून शिकण्याकडे लक्ष दिलं होतं. थोडक्यात मी माझ्या डोक्यातून काढूनच टाकलं होतं की यातून पैसा सुद्धा येतो. सुरुवातीला फोकस माझा शिकण्याकडे होता. आता शिकलो त्याचा रिझल्ट चांगल्या प्रकारे पैसे कमवतोय. ओके ओके, आता सो विजय सर, मला एक सांगा त्या ठिकाणी की तुम्ही या सक्सेस वे प्लॅटफॉर्म मधून काय काय अचिव्हमेंट केली त्या ठिकाणी, आता काय म्हणजे काय अचिव्हमेंट स्वतःसाठी केले. तुम्ही काय काय अचिव्हमेंट केले त्या ठिकाणी? तर ओके. सगळ्यात पहिलं जर सांगायला गेलं तर आता मी जेव्हा का तुम्हाला सांगितलं मी लेबर काम करत होतो. तर हे सारखं सांगायचं कारण एक आहे. कारण हे काम करताना किती कष्ट घेतलेत हे माझं मला माहित आहे. तर ह्या कामातूनच आहे ना माझी सुरुवात झाली. त्यामुळे हे काम हा शब्द सारखा येतो व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जेव्हा मी रील बनवतो त्या व्हिडिओमध्ये सुद्धा हे वाक्य सारखंच असतं का, तर तो स्ट्रगल काळ होता माझा बरोबर. जेव्हा लेबर काम करत होतो तेव्हा मला 8ला कामाला जावं लागत होतं. पण तुम्हाला हे ना माहित नाहीये की कामाला जाण्याआधी मला अर्धा तास आहे ना घर सोडावं लागत होतं. म्हणजे मी 7:30ला घर सोडत होतो.
घरातून बाहेर, का तर मला चालत जावं लागत होतं, माझ्याजवळ गाडी नव्हती. तर आमच्या इथून कमीत कमी रस्त्यानं जायचं जरी म्हणलं तर कमीत कमी एक अर्धा तास तरी, जिथं मला जायचे जिथून मला गाड्या मिळणार आहे, ठीक आहे, म्हणजे अर्धा जो रस्ता तिथं गाडी सुद्धा मिळत नाही जाण्यासाठी, तर मला अर्धा तास कमीत कमी चालत जावं लागत होतं. त्याच्यानंतर मला गाडी मिळणार पुढे जायसाठी, म्हणजे अर्धा तास मी चालत जात होतो. तर त्याच्यासाठी मग माझ्या डोक्यात होतं की मला पहिल्यांदा गाडी घ्यायची आहे. या इंडस्ट्रीमध्ये काम करून मी स्वतःसाठी पहिल्यांदा स्प्लेंडर बाईक परचेस केली. ठीक आहे, फर्स्ट झाली स्प्लेंडर बाईक. त्याच्यानंतर ज्याच्यातून मी काम करतोय मोबाईल, आता मी ज्या मोबाईलतून काम करतो त्यासाठी चांगला मोबाईल असणं गरजेचं आहे. चांगला पैसा कमवायला लागलो जेव्हा एक महिन्याची अप्रॉक्स मागे मला एक 1 ते 1.5 लाखाची कमाई होत होती. तर त्याच्यात मी आयफोन 15 प्रो मॅक्स परचेस केला. ठीक आहे, आयफोन 15 प्रो मॅक्स घेतला. पण एक गोष्ट सांगताना आहे ना, भारी वाटतंय की कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता की बाबा एक आयफोन मी घेऊ शकतो. कारण आपल्याला माहिती आहे आपली काय आपली लाईफ कशी आहे, आपण कुठपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे डोक्यात नव्हतंच की आयफोन घ्यावा. कधी सांगू शकतो, कधी स्वप्न सुद्धा बघितलं नव्हतं की भविष्यात मला आयफोन घ्यायचा. स्वप्न पण बघितलं नव्हतं. पण काम करत गेलो की कळलं की आता गरज आहे, चांगल्या मोबाईलची गरज आहे, व्हिडिओ क्वालिटीसाठी चांगल्या मोबाईलची गरज आहे. म्हणून 1,70,000चा आयफोन 15 प्रो मॅक्स परचेस केला. त्याच्यानंतर फॅमिलीसाठी भावाला एक मोबाईल आणि वडिलांना एक मोबाईल. थोडक्यात 4 ते 5 मी मोबाईलच घेतलेले आहेत, कारण जे आपल्याला गरजेचे आहेत. 4 ते 5 मोबाईल झाले, स्प्लेंडर बाईक, आयफोन, आणि बाकी घरात जो खर्च होतो तो वेगळाच आहे. अशा भरपूर गोष्टी केलेल्या आहेत. थोडक्यात हे ओके सगळं जे ओके, मला केलंय असं वाटलं त्या ठिकाणी. ओके, थोडक्यात हे सगळं बोला केलेलं आहे, ह्याला मला चार बोला ते बोला. पाच वर्ष लागली नाहीयेत. हे मेन महत्वाचं आहे. ठीक आहे, 4 ते 5 वर्ष नाही, हे सगळं जे केलंय ना ते एका वर्षामध्ये केलेलं आहे फक्त. आज सांगताना भारी वाटतं ओके एक सरकारी नोकरी करणारी जी लोक असतात, मी त्याला नावं ठेवत नाहीये, ठीक आहे, मी कुणाला नावं ठेवत नाहीये, पण जी सरकारी नोकरी करतात, ठीक आहे, त्यांना जेवढा पैसा नाहीये तेवढा पैसा आपण इथून कमवू शकतो. आज एका वर्षामध्ये एक सरकारी नोकरी करणारा किती कमवत असेल? ठीक आहे, एक सरकारी नोकरी, समजा तो आर्मीत असो, पोलीसमध्ये असो, कुठेही असू देत, ती चांगलंच काम करते, पण एक कमाई त्यांची किती असणार आहे? की एक 20,000, 30,000, 40,000, म्हणजे वर्षाचा जरी काढायला गेलं तर 1 लाख 2 लाख अशी असेल. पण आपल्या दर सक्सेसफुल प्लॅटफॉर्मवरती काम करून मी एका वर्षामध्ये 4-4.5 लाख, म्हणजे 5 लाखाची इन्कम माझी होती. ही पॉवर आहे आपल्या ऑनलाईन बिझनेसची. फक्त याच्यासाठी आहे ना जिद्द पाहिजे, शिकण्याची तयारी पाहिजे. जेव्हा आपण प्रॉपर शिकणार आहे तेव्हा यातून इन्कम होणार, कुठलंही क्षेत्र असू देत. मी हेच म्हणत नाहीये, आज आपण शिक्षण क्षेत्रात जरी सांगायला गेलं, एखाद्याला आर्मीत जायचे, पोलीसमध्ये जायचे, तिथं सुद्धा आपल्याला कष्ट करावं लागतंय. असं नाही की ते सुद्धा आपल्याला सहज मिळतं. तसंच आहे, इथं कष्ट केलं तर त्याचं फळ आपल्याला 100% मिळणार आहे. ओके. सो विजय सर, मला एक सांगा त्या ठिकाणी. 2 मिनिटं, कोणतरी स्क्रीन शेअर करतोय, वेट फक्त. ओके. आवाज येतो माझा क्लिअर तुम्हाला? क्लिअर आहे, क्लिअर. आवाज क्लिअर ना माझा पूर्ण तुम्हाला? हा. ओके. तर विजय सर, मला एक सांगा की तुमच्या आई वडिलांची काय अपेक्षा आहे त्या ठिकाणी, की तुम्ही आता इथं काम करता असं? पहिले पहिली त्यांना काय, म्हणजे तुम्ही लेबर काम करत होते त्या ठिकाणी, है ना, आणि पहिली आता गोष्ट तुम्ही त्यांना, इथं घरी हा, बसून काम करता मग चेअरवर, पहिली तर गोष्ट त्यांना त्यांना, काय फील होत आहे त्या हा, ठिकाणी? पहिली गोष्ट बोला त्यांना बोला. विश्वास सुद्धा बसत नाही की बाबा मी घरी बसून एवढे पैसे कमवतो. पहिली गोष्ट विश्वास बसत नाहीये की त्यांनी मला आधीच कष्ट बघितलेलं होते की बाबा सकाळी 8ला उठून हा कामाला जातो, संध्याकाळी 6ला घरी येतोय. सगळ्या गोष्टी त्यांनी बघितल्यात, पण आता मी जे हे करतोय यात पहिली गोष्ट त्यांचा विश्वास बसतच नाहीये. आज पण प्रत्येकाला आहे ना, आता माझ्या घरातले प्रत्येकाला सांगतात की बाबा माझं पोरगं घरी बसून काम करते, कुठं बाहेर जात नाही, घरातच असतो, 24 तास घरात आहे, बाहेर कुठंच जात नाही, तरी सुद्धा 1 ते 1.5 लाख रुपये कमवतोय, असं तसं सांगतेत बाहेर. ही पहिले माझ्यासाठी गर्वाची गोष्ट आहे ना, की पहिली गोष्ट प्रत्येकाला वाटत होतं की आज जेव्हा मी मध्ये सांगितलं होतं की बाबा मी 12वी फेल झालो होतो, तेव्हा बरेच जण मला असे टोमणे मारत होते. असं कुठं बाहेर गेलो होतो, एक सर कुठं गेलो होतो सांगत नाही, तर तिथं गेलो होतो आमच्या पाहुण्यांमध्ये, तर तिथं सुद्धा मला असे बरेच जण म्हणले की बाबा 35 मार्क तुझ्याच्यानं पाडायचं झालं नाही, असं नाही तसं नाही. घरी आल्यानंतर
साहजिकच आहे ओरडा खाणार की म्हणे कुठं बाहेर न्यायच्या लायकीचा नाही, असं नाही, भरपूर गोष्टी. तर त्या गोष्टी मी तेव्हा इग्नोर केल्या की बाबा हा बाबा आपली चूक आहे, काही विषय नाही, गोष्टी इग्नोर केल्या. पण तेव्हा ठरवलं होतं की बाबा काहीतरी वेगळं करायचं, जी बाकी लोक करतात ते नाही करायचं, आपल्याला काहीतरी वेगळं करायचे. ठीक आहे, काहीतरी वेगळं करायचं होतं, पण काय करायचं हेच माहित नव्हतं. पण काय म्हणतात की नशिबाची जी चावी असते ती कधी ना कधी आपल्याला गावते. तर ती चावी मला गावली द सक्सेस वेच्या रूपानं. त्यामध्ये मी प्रॉपर सगळ्या गोष्टी शिकत गेलो. आज पूर्ण लाईफ चेंज आहे. घरात म्हणा, बाहेर म्हणा, जिथं जाईल तिथे एक इज्जत आहे. थोडक्यात सांगतो, ज्याच्याजवळ पैसा येतो का नाही त्याला इज्जत सुद्धा मिळते. जी मला इज्जत आधी मिळत नव्हती ती इज्जत मला मला आत्ता मिळते द सक्सेस मुळे. की मला हा question कळत नाही की आईबाईची तुम्हाला काय किती काय करताय? हा question मला आवाज कळत नाही. आवाज अडकतोय. आवाज नाही येते का मला? ब्रेक होतोय. मला ब्रेक होतोय आवाज. येते आवाज. तुमचा आवाज ब्रेक होतोय, आवाज येत हॅलो. नाही. ओके ओके, माझा आवाज ब्रेक होता, आता येतो का आवाज माझा क्लिअर हा तुम्हाला? येतोय येतोय येतोय. ठीक आहे, आम्ही तुम्हाला हा क्वेश्चन केला त्या ठिकाणी विजय सर, की हम्म. ज्या वेळेस तुम्ही लेबर काम करत होते त्यावेळेस तुमच्या आई वडिलांच्या अपेक्षा काय होत्या तुम्हाला घेऊन, आणि आता तुम्ही या प्लॅटफॉर्म मध्ये वर्क करताय तर आता काय अपेक्षा आहे तुमच्या आई वडिलांना तुम्हाला घेऊन, हे तुम्हाला तर क्वेश्चन हे केलाय. बघा, हा, आता जेव्हा मी आधी काम करत होतो, लेबर काम करत होतो, तेव्हा त्यांनी बघितलं होतं की बाबा जेव्हा मी काम करून येतो, आता कॉन्क्रीटचं काम जर सांगेल पूर्ण कपडे भरायचे, तर घरातले म्हणत होते की बाबा हे काम राहू देत. ठीक आहे, हे काम राहू देत, कुठंतरी 5-6 हजाराचं दुकानात जा, नाही तर कुठल्या तर कंपनीमध्ये जा, जिथे 10-15 हजाराचं काम कर. हे जड काम करू नको, तुझं वय नाहीये असं तसं, हे करू नको. पण विषय काय होता, मी बाकीची बी कामं कपड्याच्या दुकानात केलं, तिथं पगार 4 हजार होता. हेच काम असं होतं की बाबा तिथं कष्ट आहे, पण पैसे सुद्धा बऱ्यापैकी होते तिथल्या तिथं. पण घरचे म्हणत होते की बाबा हे जड काम आहे, जर आता केलं तर भविष्यात तुला त्रास होईल, असं होईल, मला सांगत होते. पण माझं ना मजबुरी होती म्हणून करायला लागत होतं, करत होतो तरी. पण घरचे म्हणत होते करू नको. आणि दुसरी गोष्ट, मी सारखा मोबाईल घेऊन बसायचो पहिलं. ठीक आहे, आता साहजिकच आहे, मला मोबाईलचा हो. नाद पहिल्यापासून होता, मी सारखा मोबाईल घेऊन बसायचो. तर पहिलं मला म्हणत होते की कशाला मोबाईल घेऊन बसतोय, काय देतोय तो मोबाईल, असं तसं भरपूर भरपूर टोमणे ऐकून घ्यायचो. पण आता मी मोबाईल जर बाजूला ठेवला, म्हणजे मोबाईल ठेवून जर झोपत असलो, कुठं असलो, तर मला म्हणतात मोबाईल घेऊन बस, काम कर. म्हणजे ते पहिलं असं होतं आणि आता असं आहे. मला घरातले म्हणतात मोबाईल घेऊन बस आणि काम कर. असं आहे. दुसऱ्यांचे आई वडील म्हणतात त्या ठिकाणी विजय सर की मोबाईल न घेऊ तुमचे डोळे खराब होतील, आणि तुमचे आई वडील म्हणतात की मोबाईल घ्या काम कर, असं का बरं? हा, असं आहे. म्हणजे पहिलं असं नव्हतं, पहिलं म्हणत होते मोबाईल बाजूला ठेव, मोबाईलनं बिघडवून टाकलंय. तो दिवस आणि आताचा दिवस आहे की मोबाईल जर माझा बाजूला असला तर मला म्हणतात मोबाईल घेऊन काम करत बस. आता सगळ्यांच्या हे डोळ्याने बघा, इथे एक बघितलं आता. कमेंट आली दीक्षा मॅडमची. वेट वेट, विजय सर, इथे एक कमेंट आली दीक्षा मॅडमची. दीक्षा मॅडम म्हणताय की ज्यावेळेस मी मोबाईल बघते माझी मम्मी मला खूप बोलते. आता तुम्हाला तुमची मम्मी बोलत नाही का? तर याच्यासाठी तुम्हाला सांगायचं गेला प्रत्येकाच आहे, आता लांब सांगायला नाहीये. जेव्हा मी नवीन होतो मोबाईल घेऊन बसायचो, मी स्वतः शिव्या खाल्लेल्या आहेत. अक्षरशः मी तुम्हाला खरी गोष्ट सांगतो. आज हातात माझी लक्ष्मी आहे, दुसरा मोबाईल आहे म्हणजे ज्याच्यावरती मी पैसे कमवलेत. मी अक्षरशः ओके. मोबाईल इतका वापरत होतो, म्हणजे माझ्यापाशी हा मोबाईल होता, त्याच्या आधी एक दुसरा मोबाईल होता जो मी सेकंड हँड घेतला होता 5,000 रुपयाचा. आणि मला आवड होती एक शॉर्ट फिल्म, वेब सिरीज, असल्या गोष्टी बनवायची आवड होती. तर आता तुम्हाला सांगतो, मी आजच एक वेब सिरीज एडिट करत होतो, शॉर्ट फिल्म एडिट करत होतो. एकदम मस्त बनवली होती. तर विषय काय झाला होता की एडिटिंगचं माझं काम चालू होतं आणि माझे पप्पा मला फोन करत होते. तर मी फोन उचलत नव्हतो का, तर माझं कॉन्सर्ट मला एडिट करायचे ना अपलोड करायचे, मी फोनच उचलत नव्हतो. तर त्यांचं काय तर कोरोनाचा काळ होता बहुतेक तेव्हा, तर काय तर लसीचं काय तर आधार ओके. कार्डचं काय तर काम होतं तेव्हा. तर मला ते म्हणले की बाबा फोन करत होते, मी फोन उचलून रागात आले घरी, मोबाईल घेतला, त्या दिवशी भितडावरती टाकला, मोबाईलच्या चिंध्या झाल्या त्या. बापरे. ना अक्षरशः तेव्हा भरपूर लय रडलो होतो की हा. बाबा माझी एक पूर्ण शॉर्ट फिल्म मी अशी बनवली होती की मला म्हणजे पहिल्यांदा मी एक दुसरी तिसरी शॉर्ट फिल्म बनवली असेल, एडिट करून रेडीच होती की बाबा एक्सपोर्ट करायची होती ना अपलोड करायची होती. पण तेव्हा ते सगळं पूर्ण डेटा निघून गेला. रडलो होतो भरपूर. त्याच्यानंतर जेव्हा बघितलं त्यांनी की बाबा रडतोय असं तसं, मग त्यांनी मला 10,000 रुपये दिले.
आता 10,000 दिले मोबाईल आणण्यासाठी, पण मी म्हणलं 10,000च्या मोबाईलने आपल्याला लागणार नाही. मी 10,000 रुपये डाऊन पेमेंट केलं आणि हा हप्त्यावरती 30,000 रुपयाचा हा मोबाईल आणला. आणि हप्ते कपड्याच्या आणि हप्ते मी कपड्याच्या दुकानात भरले, जिथं पगार मला 4,000 रुपये होता. हप्ता मला 2,500 रुपये होता. मी बाकीचे पैसे घरी, म्हणजे थोडक्यात अजून एक किस्सा सांगतो. मी जिथं कामाला जात होतो, तर तिथे एक पाणीपुरीचा गाडा होता, एक छोटासा पाणीपुरीचा गाडा होता. अक्षरशः मी काम करत होतो, सगळे पैसे घरात जात होते. समोर लोक दिसायची की बाबा पाणीपुरी खातायत असं तसं, ते म्हणतात ना की वाटत घ्या आपण सुद्धा खाऊ, पण अक्षरशः पाणीपुरी खायला जवळ 25 रुपये नसायचे. आणि आता दिवस आहे, आणि आताचा दिवस मनात आलं ना गाडी काढतून जाऊन खाऊन येतो, असं आहे. फक्त त्याच्या मागे कष्ट आहे, भरपूर असं आहे कष्ट का? केलं, सगळ्या गोष्टी शिकलो, त्याच्यानंतर आता सक्सेस मिळाली आहे. फॅमिली खुश आहे, सगळ्या गोष्टी खुश आहेत. आणि दुसरी गोष्ट, गावात एक वेगळं नाव तयार झालेलं आहे. ही एक जिथं मी आता, माझे वडील जरी जाताना रस्त्याने निघाले असले तरी माझं नाव निघतं की बाबा तुझं पोरगा असं करतंय तसं करतंय. जिथं लोक आधी म्हणायची की बाबा असंच आहे तसंच आहे, पण जिथं आता पूर्ण चेंज झालंय. मला येऊन सांगतात की बाबा पोरं माणसं अशी म्हणतात, माझे वडील येऊन मला सांगतात की हा, की असं तुझं नाव आहे गावात. मला नाही, माझे घरचेच मला येऊन सांगतात. एवढा बदल अच्छा, असं झालेला आहे. आहे. हम्म. म्हणजे सर तुमच्या मोबाईल मध्ये काही पर्सनल होतं का, की डायरेक्ट मोबाईल भीतील मारून फेकला तुमच्या मम्मीने? पर्सनल काही नव्हतं, पण विषय काय झाला होता की कॉल केला होता, मी कॉल उचलला बोला. नाही. कॉल उचलला नाही वडिलांचा, अच्छा. त्यामुळं रागात. मला वाटलं का कॉल वगैरे आला होता असं काही, पर्सनल काय नव्हतं, फक्त मी म्हणून काम करत मोबाईल होतो, मी कॉल उचलला. फेकला. ठीक आहे, बघू. मग एक सांगा उद्देश त्या ठिकाणी, की जर तुम्ही झिरो पासून मेहनत करणार, ठीक आहे, आवाज ब्रेक तो होतोय. झिरो पासून मेहनत करणार. आवाज ब्रेक होतो का? हा, आवाज येतो माझा क्लिअर तुम्हाला? ब्रेक होतोय आवाज जरा. क्लिअर आहे का माझा तुम्हाला? हा, आता येतोय. ओके, तर आता नेट येतो का आवाज तुम्हाला? ब्रेक ठीक आहे. होतोय. आता हे बघा तुम्हाला ब्रेक होतोय का आवाज? जाऊ द्या, मध्ये हा. ना एकदम नेटवर्क जाम झाल्याचं होत आहे. ठीक आहे, आता आज याचा उद्देश हेच होता या ठिकाणी, की तुम्ही म्हणा, प्रत्येक व्यक्ती करू शकतो. आता मला एक सांगा, जे व्यक्ती तुमच्यामध्ये आहे विजेस, ते सुद्धा झिरो पासून पहिली गोष्ट ना. तर तुम्ही झिरो तर हार करायची नाही, मेहनत सोडायची नाहीये. मेहनतला मागे सर एकदम तिथं लॅग झालं पाहिजे ना. प्रत्येक गोष्टीला की कोण जनावर नाहीये, ते पण तुम्ही पण एक मुलगा आहे, पण माणूस गोष्ट आहे की नाही. जर ते करू शकता तर तुम्ही का नाही करू शकत? विचार करा. आवाज ब्रेक होतोय. ओके, तर काही प्रॉब्लेम नाही. तर एक सांगा, की सांगायचा उद्देश तुम्हाला एवढंच आहे त्या ठिकाणी, जे तुम्हाला कळत असेल त्या ठिकाणी स्वतः इम्प्लिमेंट, ठीक आहे, स्वतःवर इम्प्लिमेंट करा. आणि तेच जे स्ट्रगल केले त्यांची लाईफ करण्यासाठी ते स्ट्रगल तुम्हाला करायचंय. जर तुम्हाला कमी टायमामध्ये जर त्या ठिकाणी लायसन्स करायचं असेल तर ते तुम्हाला करावं लागेल, कारण की तुमच्या खिशात जर पैसा आहे तर तुम्हाला इज्जत आहे पहिली गोष्ट. आणि नॅशनल ठिकाणी ना ते करता काय गोष्टी तुम्ही जर तुमच्या खिशामध्ये जर अगदी पैसे पण तुमच्याजवळ पैसा नाहीये तर कोणीच तुम येस आहे ना. तर हे बघा, आजची जे मीटिंग आहे आपण ते इथंच संपू, की विजय सरांना तुम्ही बिनधास्त बोलू शकता की तुम्ही काय यूज केली, की इतक्या कमी टायमात तुम्ही कसे कमवले. पहिले गोष्ट वेबिनार दिसत नाहीये, वेबिनार दिसणार भाऊ त्या ठिकाणी. एकदा तुझी आयडी ओपन कर, आयडी ओपन करून वेबिनारच्या ऑप्शनवर क्लिक कर, किंवा टेलिग्रामला व्हिडिओ आपण टाकलाय पूर्ण लाईव्ह कशा प्रकारे ओपन करायचं त्यामध्ये तुला दिसून जाईल त्या ठिकाणी. ठीक आहे, ओके, तर आजची मीटिंग आपण इथंच एंड करू. बाकी थँक्यू सो मच, ऑल द सक्सेस भेटेल.